नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. समर्थ सांगतात की आपले मन फार चंचल असते. मनामध्ये असंख्य कल्पना एकाच वेळेस फेर धरीत असतात. त्यासाठी त्यांनी कल्पकोटी असा शब्द वापरला आहे. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजे आपले 4.5 कोटी सौरवर्ष. असे कोटी कल्प म्हणजे अगणितच म्हणायला हवेत. इतके मन चंचल असते. असे चंचल मन जर स्थिर झाले नाही तर रामभेटीला ते अडथळे आणू शकते. रामाला प्राप्त करायचे म्हणजे मन मोकळे हवे. ते कुठेही गुंतलेले नको. ते जर ऐहिक सुखात किंवा कोणत्याही कल्पनेच्या साम्राज्यात गुंतलेले असेल, चिंतामग्न असेल, तर ते मोकळे कसे राहणार? ज्या मनात कसल्याही वासना नाहीत, कल्पना नाहीत, असेच मन रामभेटीसाठी आतुर होईल व त्यालाच भगवंताची भेट घडू शकेल. समजा आपण ठरवले की आज 1 तास फक्त मनामध्ये रामनामाचाच विचार आणायचा, दुसरा कसलाही नाही. आपण त्या दृष्टीने मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला, परंतु मनात जर सारख्या कोणत्या ना कोणत्या तरी कल्पना येत राहिल्या किंवा इच्छा येत राहिल्या तर रामनामामध्ये आपले मन कसे गुंतणार? कदाचित मुखाने आपण रामनामाचा जप करू देखील, परंतु मन मात्र भलतीकडेच भरकटत राहील. रोजची नैमित्तिक स्तोत्रे म्हणताना सुद्धा हा अनुभव आपल्याला येतोच. एकीकडे मुखाने स्तोत्र म्हणत असतो, मन मात्र भलताच विचार करीत असते. यासाठी मन स्थिर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. किंबहुना रामभेटीची ती पहिली पायरी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एखाद्या गोष्टीचा ध्यास मनाने एकदा घेतला की तो ती मिळवण्यासाठी आटापिटा करीत राहतो, हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. मग ती विद्या प्राप्त करण्याची गोष्ट असो किंवा धन प्राप्त करण्याची गोष्ट असो, तो ध्यास लागला म्हणजे बस. यासाठी समर्थ आपल्याला सांगतात, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. ज्याच्या मनामध्ये रामप्राप्तीची कामना नाही, त्याला रामाची प्रीती नाही असे समजण्यास हरकत नाही. एखादी गोष्ट मिळवायची असेल म्हणजे त्या गोष्टीवर आपले प्रेम जडले पाहिजे, प्रीती जडली पाहिजे, त्यावर मन बसले पाहिजे. एकदा का त्या कामनेवर, इच्छेवर मन गेले म्हणजे आपण ती साध्य करण्याचा प्रयत्न करतो. पण मुळातच ती गोष्ट नको असेल, त्याविषयी ममत्व नसेल, तर साहजिकच आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही. यासाठी प्रीती असणे आवश्यक आहे. तेच समर्थ सांगतात की तुमच्या मनामध्ये जर रामाची, भगवंताची, त्याच्या प्राप्तीची कामना नसेल, इच्छा नसेल, तर तुम्हाला त्याच्याविषयी ममत्व कुठून येणार? आणि जर प्रीती नसेल, ममत्व नसेल, तर ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न तरी कसे करणार? म्हणूनच मनामध्ये भगवंत प्राप्तीचीच इच्छा असली पाहिजे व त्याच्या ठाईच प्रीती असली पाहिजे, म्हणजे आपण भगवंताला प्राप्त करू शकू. जय जय रघुवीर समर्थ.